जय शाह यांनी आयसीसीच्या अध्यक्ष म्हणून 27 ऑगस्टपासून सूत्रे हाती घेतली। अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर जय शाह यांच्या नावाची मंगळवारी अधिकृत घोषणा करण्यात आली। आयसीसीचा अध्यक्ष होणारे हे 5वे भारतीय ठरले आहे। ते फक्त 33 वर्षाचे असून आयसीसीच्या आतापर्यंतच्या इतिहासातले ते सर्वात तरुण अध्यक्ष आहे। ते आता विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ नोव्हेंबरपर्यंत संपणार आहे। न्यूझीलंडच्या बार्कले यांना सलग 3ऱ्या टर्मलाही अध्यक्षपदाची संधी होती, मात्र त्यांनी या जबाबदारीला नकार दिल्यामुळे जय शाह यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग सोपा झाला। शाह यांच्याबरोबर इतर कुणी अध्यक्षपदासाठी नामांकन दिसले असते तर आयसीसीच्या 16 सदस्यांना मतदान करावं लागलं असतं, मात्र शाह व्यतिरिक्त इतर कुणीही नामांकन न भरल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे। शाह हे 1 डिसेंबरपासून पुढील 6 वर्ष अध्यक्ष राहू शकतात। जय शाह यांची अध्यक्ष बनल्याने पाकिस्तान टेन्शनमध्ये आलंय। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची यापूर्वी आयसीसीमध्ये भारतीय बोर्डाच्या वर्चस्वाबद्दल तक्रार होती। पाकिस्तानी क्रिकेटरच्या खराब स्थितीसाठी सचिव जय शाह यांना जबाबदार धरण्यात येत होता। आता शाह अध्यक्ष बनल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे। पुढील वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे। टीम इंडिया यात सहभागी होईल की नाही ही शंका होती। भारत या स्पर्धेत सहभागी झालाच तर भारताचे सामने पाकिस्तान बाहेर खेळविण्याची शक्यता आता वाढली आहे। पाकिस्तानला हे नको होतं। कदाचित आयसीसी याबाबत भारतावर दबाव टाकेल अशी पाकला आशा होती, मात्र आता शाह हेच आयसीसीचे अध्यक्ष झाल्याने पाकने दबाव टाकला तरी उपयोग होणार नाही, त्यामुळेच पाकचं टेन्शन वाढलं आहे। जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष होणारे 5वे भारतीय ठरले। याआधी 4 भारतीयांनी ही जबाबदारी सांभाळलेली आहे। जगमोहन दालमिया आयसीसीची अध्यक्षपदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय ठरले। दालमिया यांनी 1997 ते 2000 या दरम्यान अध्यक्षपदाची जबाबदारी सार्थपणे पार पाडली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे दुसरे भारतीय ठरले। त्यांनी 2010 ते 2012 या दरम्यान आयसीसीचे अध्यक्ष म्हणून सूत्र सांभाळली। एन श्रीवासन हे 3रे भारतीय होते ज्यांची आयसीसी अध्यक्षपदी नियुक्ती झाली। श्रीनिवासन यांनी 2014-15 दरम्यान क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या पदाची सूत्र सांभाळली। शशांक मनोहर हे आयसीसीचं अध्यक्षपद भूषविणारे 4थे भारतीय ठरले होते। मनोहर इतर भारतीयांच्या तुलनेत सर्वाधिक काळ या पदावर राहिले। मनोहर यांनी 2015 ते 2020 दरम्यान ही जबाबदारी सांभाळली होती।